आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपुल्या शब्दाने तू मला वर करतो, तू माझा देव मुक्तिदाता। आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला। बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली। किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना या संकटातून सोडवले। आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे। चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया, झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। हालेलुया शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा महिमा असो। आता आपण गाणं घेणार आहोत, मग सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे। गीत क्रमांक 58 गान करा जय गान। गीत क्रमांक 58 गान करा जय गान। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। उधळा कुसुमे विजयाची, गाणी गानंदाची। उधळा कुसुमे विजयाची, गाणी गानंदाची। प्रभूचा महिमा दिगंतरा, प्रभूचा संसारित करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे। ईश नामे त्याचे येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे। पुत्र से दाविदाचा, राजा तो इस्रायलचा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा। येशू राजा प्रभु राजा, मुक्ती राजा ख्रिस्त राजा। प्रभूचे गौरव गान करा, प्रभूचा नित सन्मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। गान करा जय गान करा, प्रभु राजाचा मान करा। प्रभु राजाचा मान करा, प्रभु राजाचा मान करा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 57 मानवाची अवधारा। गीत क्रमांक 57 मानवाची अवधारा। मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा। मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा। पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला। भूवरी तो अवतरला, भूवरी तो अवतरला।
तुसी मरुणी प्राण दिदला, तुसी मरुणी प्राण दिदला, तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा, प्रभू दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने, राज मोडिले सैतानाचे, राज मोडिले सैतानाचे, द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ. गीत क्रमांक 12 मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ, मौसम रहता बहारों का, फूलों की वर्षा वहाँ. पतझड़ का मौसम है सदा और बिखरे काटे यहाँ, मौसम रहता बहारों का, फूलों की वर्षा वहाँ. खुशबू वहाँ है प्यार की, है शांति कैसी वहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं. सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे हैं, दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे हैं. स्वर्गदूतों और संतों की आवाजें है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. है मेरा वही ठिकाना, मेरा यीशु है जहाँ, सियोन देश में रहता है वो, मुझको बुलाता वहाँ. ओ मुझको बुलाता वहाँ, ओ मुझको बुलाता वहाँ. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. गीत क्रमांक 149 यीशु नाम में उद्धार. गीत क्रमांक 149 यीशु नाम में उद्धार. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया. राजाओं का
राजा यीशु हालेलुया, राजाओं का राजा यीशु हालेलुया, वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया, वो प्रभुओं का प्रभु यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। चंगा करने वाला यीशु हालेलुया, चंगा करने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया, छुटकारा देने वाला यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, मुक्ति का है मार्ग यीशु हालेलुया, वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया, वो शांति का है मार्ग यीशु हालेलुया। यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, यीशु नाम में उद्धार हमको हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया, प्रभु यीशु नाम में अनंत जीवन हालेलुया। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता। गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। या विनाती ताळ मृदुंग आळवा प्रेमे होरी रंग, या विना हाती ताळ मृदुंग आळवा प्रेमे होरी रंग। त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी दावाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। संकटे येतात जो करी साथ, येता होनी दे जनी हात। संकटे येतात जो करी साथ, येता होनी दे जनी हात। त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। जाविली प्रीती त्यागुनी प्राण, जिंकले वेगे मृत्यू सैतान। दाविली प्रीती त्यागुनी प्राण, जिंकले वेगे मृत्यू सैतान। तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का। ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का, हालेलुया, हालेलुया, गौरवे
हालेलुया गौरवे गरदाल का गौरवे गरदाल का गौरवे गरदाल का हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज आपण त्या महान प्रभूची नाचून गाऊन स्तुती करणार आहोत. म्हणून सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. हालेलुया 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 गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 येशूची प्रीती किती महान माझ्या बाबासाठी केलं बलिदान. 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 हालेलुया 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 येशूचे रक्त किती महान पापाच्या खाचेतून सोडविते. 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 हालेलुया 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 येशूचे सामर्थ्य किती महान सैतानी पाशातून सोडविते. 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 हालेलुया 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 गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंद नाचून गाऊया. 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 हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णवा गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा.
धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. हालेलुया, 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 हालेलुया. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूर झऱ्याचे पाणी पाजतो. सुंदर डोंगरावरून नेतो, मंजूर झऱ्याचे पाणी पाजतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. मार्गात रक्षण आमचे करतो, सैतानापासून दूर ठेवतो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. विणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. विणार नाही आम्ही आता कोणाला, ख्रिस्तच आहे आमच्या संगतीला. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. येशू माझा मेंढपाळ, आम्ही त्याची मेंढरे. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. हिरव्या गुरुनाथ आम्हाला चारितो. हालेलुया, 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 हालेलुया. नहीं डरना, आपसे नहीं डरना. इमानुएल सदा तेरे साथ है. नहीं डरना, आपसे नहीं डरना. इमानुएल सदा तेरे साथ है. तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तो प्रभु कितना महान है.
तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तू प्रभु कितना महान है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना आपसे नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। सियों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना। सियों की मांद में डाल दिया जाए तभी न घबराना, आग की ज्वाला जब तुझे घेरे तभी न घबराना। आगों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। आगों की पुतली समान वो संभाले, हाथों में वो तुझे थामे रहेगा। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना। साथ में तेरे कोई ना होवे तभी ना घबराना, साथ तेरे सहने कोई ना होवे तभी ना घबराना। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा वो साथ रहेगा। हाथों में गढ़ कर रखा जो तुझको, साथ तेरे चलेगा वो साथ रहेगा। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तो प्रभु कितना महान है। तेरी भलाइयों को गिन नहीं सकते, कामों में तो प्रभु कितना महान है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। नहीं डरना से नहीं डरना, इमानुएल सदा तेरे साथ है। हालेलुया 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावनांनी बहिणीनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत. तर सर्वांनी हाय तसेच उभे राहा आणि स्तुती आराधनामध्ये मन लावून भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता. धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद प्रवेश, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा. होय माझ्या प्रिय भावानो आणि बहिणीनो, थँक्यू जीसस. मन त्या परमेश्वराजवळ लावा आणि चला या त्या परमेश्वराच्या क्रूसाजवळ. पूर्ण अंतःकरणाने त्या परमेश्वराजवळ या. बायबलचं वचन सांगतं की तुम्ही देवाजवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. आपले अंतःकरण त्या परमेश्वराजवळ लावा आणि चला आपण सर्वजण आपण आठवूया. आपल्या मनात कोणाविषयी राग, कठोरता, सूडेची भावना आहे. आपलं हृदय उघडून आपलं अंतःकरण साफ करून प्रत्येक वैऱ्याला आपण क्षमा करूया. आपली पाप पदरी घेऊन पापाचा पश्चाताप करून प्रभू येशूकडे क्षमा मागूया. प्रत्येकाने आपण सांगूया, होय प्रभू, मी माझ्या प्रत्येक वैऱ्याला क्षमा करत आहे.
मी माझं हृदय तुझ्यासमोर उघडलेलं आहे. होय प्रभू. आतापर्यंत झालेलं माझे प्रत्येक पाप मी कबूल करतो. होय प्रभू. मी कबूल करते होय. माझ्या हातून हे पाप झालेलं आहे. मला वाईट वाटतंय, मला दुःख होत आहे. होते. मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. पाप. प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू माझ्यावर दया. माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. मला क्षमा कर, मला क्षमा कर. क्षमा कर, क्षमा कर. क्षमा. पहा त्या परमेश्वराचं प्रेम पहा. आपल्या मुखातून प्रत्येक निघणारा शब्द आणि शब्द त्या परमेश्वराने ऐकलेला आहे आणि त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे. होय प्रभू. म्हणून सांगा, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुम्हाला क्षमा केली, तुम्हाला क्षमा केली. तुम्हाला मिठीत घेतलंस, तुम्हाला मिठीत घेतलं. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तू जर क्षमा केली नाहीस तर मला कोण क्षमा करू शकत नाहीये. होय प्रभू. तू दयाळू परमेश्वर आहे. होय प्रभू. तू वळून वळून दया करणारा परमेश्वर होय आहे. प्रभू. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. आणि माझ्या प्रिय भावने, आता पहा त्या परमेश्वराचं प्रेम आपल्यापैकी प्रत्येकाला त्या परमेश्वराने व्यक्तिगतरित्या इथं आणलेलं आहे. आपला येण्याचा सर्व प्रवास त्या परमेश्वराने आशीर्वादित केला. सैतानाने आपल्याला अडवण्याचा फार प्रयत्न केला होता. सैतान आपल्याला इथं येऊन देत नव्हता, परंतु त्या परमेश्वराने त्याचं देवदूत पाठवून त्याने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे. आपला हात पकडून त्या परमेश्वराने आणलेला आहे आणि त्याने आपला हात पकडून आपल्याला सांगितलं, माझा मुली, माझ्या मुला, चल माझ्याकडे, ये माझ्याकडे, मी तुला विसावा देईन, मी तुला आनंद देईन, मी तुला शांती देईन. होय प्रभू. त्याच्या चरणाजवळ आपण आलेलो आहोत, ही त्याची दया आणि कृपा आहे. होय प्रभू. ही आपली ताकद नाहीये, ती परमेश्वराची ताकद आहे. ती त्याच्याजवळ आपल्याला आणते. त्याबद्दल त्याचा गौरव करा, त्याची स्तुती करा. त्या पित्याला गौरव द्या, त्या पुत्राला गौरव द्या, त्या पवित्र आत्म्याची स्तुती करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पिता माझा देव, पुत्र माझा तारक, आत्मा माझा कैवारी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पिता देतो प्रेम, पुत्र देतो शांती, आत्मा देतो कृपादान. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पिता माझा स्वर्गी, पुत्र माझा साथी, आत्मा माझ्या अंतरी. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. पित्याचा गौरव, पुत्राचा गौरव, आत्म्याचा गौरव करा. आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा. धन्यवाद द्या त्या परमेश्वराला. प्रत्येकाने मुख उघडा. हे मुख त्या परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे, हे तोंड त्या परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. या मुखातून त्या परमेश्वराची स्तुती करा. तो परमेश्वर स्तुतीस असा पात्र असा परमेश्वर आहे. त्याने आपल्याला घडवण्या अगोदर हे सुंदर विश्वाची निर्मिती केलं. हे विश्व त्या परमेश्वराच्या प्रेमाचा पुरावा आहे. त्याने शब्दाच्या द्वारे सर्व काही अस्तित्वात आणलं. तो शब्द बोलत गेला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. त्याने शब्दाच्या द्वारे आकाश निर्माण केलं. त्या आकाशामध्ये सूर्य, चंद्र व तारेची निर्मिती केली. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याने आपल्यासाठी सुंदर कोरडी जमीन निर्माण केली. त्या जमिनीसाठी तो आपल्यासाठी अन्न उपसवतो आणि आज आपण ते अन्न खात आहोत. हे त्या परमेश्वराचं प्रेम आहे. त्या प्रेमाबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी सूर्य, चंद्र, तारे याची निर्मिती केली. तो आपल्या पृथ्वीवरती अन्न देतो. तो आपल्याला फळं देतो, फुलं देतो. त्यामुळे आपल्याला आनंद देतो. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याने आपल्यासाठी झाडे निर्माण केले. पशु पक्षी प्राणी त्याने आपल्यासाठी निर्माण केलेला आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. या
सर्व प्राण्यावरती पशुपक्षी आपल्यावर अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराबद्दल त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचावा. सांगा प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझ्यासाठी सर्व काही निर्माण केलंस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. तुम्हाला पिण्यासाठी पाणी दिलंस, तुम्हाला सूर्याचा प्रकाश दिलास, तुम्हाला शुद्ध हवा दिलीस, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझ्यासाठी फळं निर्माण केलीस, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आपल्या शरीराकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. पहा आपल्या स्वतःच्या शरीराकडे आणि सांगा त्या प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुम्हाला सुंदर शरीर दिलंस, तुम्हाला चांगले हात दिलेस, तुम्हाला चांगले पाय दिलेस, तुम्हाला सुंदर शरीर दिलंस. शरीराच्या प्रत्येक अवयवाबद्दल त्या परमेश्वराची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा. हे शरीर आज त्या परमेश्वराची आपल्याला देणगी आहे. या शरीराचा मध्ये जो आत्मा आपल्यामध्ये चालू आहे, आज आपण जिवंत आहोत, हे त्या परमेश्वराचं प्रेम आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. ही वेळ त्या आपल्याला दिलेली आहे. आज आपल्याला वेळ आहे या परमेश्वराचे गौरव करण्यासाठी. हा क्षण आपल्याला त्या परमेश्वराने दिलेला आहे. आपल्या शरीराकडे पाहून त्या परमेश्वराचे गौरव करा. सुंदर डोळे त्या परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे, म्हणून आज आपण त्याचे चमत्कार पाहू शकतो. आपल्याला सुंदर कान दिलेले आहेत, म्हणून आपण त्याची वचन ऐकू शकतो. आपल्याला चांगले हात आणि पाय दिलेले आहेत, म्हणून टाळ्या वाजून त्या परमेश्वराची स्तुती करू शकतो. हे हात त्या परमेश्वराने दिलेला आहे. मोठ्याने टाळ्या वाजून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, 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 धन्यवाद. तो परमेश्वर प्रेमाचा सागर आहे. त्याने आपल्याला सुंदर कुटुंब देऊन आशीर्वादित केलेला आहे. आपल्या कुटुंबाकडे पाहून त्या परमेश्वराची स्तुती करा. आपल्या पतीकडे, आपल्या पत्नीकडे पहा, आपल्या मुलाबाळांकडे पहा. सुंदर कुटुंब त्या परमेश्वराने आपले दिलेलं आहे. चांगला नोकरी धंदा दिलेला आहे, व्यवसाय दिलेला आहे आणि आपल्या त्याच्या व्यवसायावर आशीर्वाद दिलेला आहे. आज आपण वाचलो गेले आहोत, आज आपण तारले गेले आहोत. आपल्या कुटुंबावर त्या परमेश्वराचे आशीर्वाद आलेले आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा. आता आपण गाणं गाऊन त्या परमेश्वराला धन्यवाद देणार आहोत. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता, आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता, जगताचा तुझी त्राता. तुझ शोध कुठे मिराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. तुझ शोध कुठे मिराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची झुळ झुळ विरली, लाटांची घळ घळ सरली. दुःखाने मोठे जग भरले, त्यामधून तू जन्माला. उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू गाऊ तुझे गुणराया, प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू तुझी प्रेमळ बापा. प्रभू तुझी प्रेमळ बापा. होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, त्या परमेश्वराचे आपल्या जीवनावर बरेचसे उपकार आहेत.
त्या प्रत्येक उपकाराची आठवण करून त्या परमेश्वराला हृदय उघडून धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. थोड्या वेळासाठी आठवण करा आपलं पूर्वीचं जीवन. काही क्षणासाठी आठवण करा आपण पूर्वी कसं आजारामध्ये होतो, दुःखामध्ये, त्रासामध्ये, वेदनामध्ये, क्लेशामध्ये होतो. आपल्याला वाचवणारं कुणीच नव्हतं असं आपण समजून चुकलो होतो, परंतु आपण सरासर गलत होतो. त्या परमेश्वराचं प्रेम आपल्याकडे पाहत होतो. ते परमेश्वराची नजर आपल्यावरती होती आणि योग्य वेळेला त्याने आपल्याला त्या अंधकारातून बाहेर काढलं, त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं, आपल्याला आजारातून बरं केलं आणि त्याने आपल्याला नवीन जीवन दिलेलं आहे. त्या जीवनाबद्दल त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आपले क्लेश त्याने वाहिले, आपले सर्व दुःख घेतले. आज आपल्या हृदयामध्ये जो आनंद आहे तो त्या परमेश्वराच्या पुत्रामुळे आहे. त्या येशू ख्रिस्तामुळे आपल्याला आनंद मिळालेला आहे. त्याचं वचन सांगतं की मी तुम्हाला आपली शांती देण्यासाठी आलो आहे आणि ती विपुल प्रमाणासाठी दिलेलं आलेलो आहे. त्या परमेश्वराचं प्रेम आपल्यावर अगणित आहे. त्याने आपल्याला आनंद दिलेला आहे, त्याने आपल्याला शांती दिलेली आहे, त्याने आपल्याला शांतीने भरून काढलेलं आहे, त्याने आपल्याला प्रेमाने भरून काढलेलं आहे. आज आपण खरोखर आनंदित आहोत. आपल्या हृदयामध्ये आनंद आहे, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. ही शांती त्या परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आज आपल्याला भिण्याची गरज नाही आहे. आज आपल्या मनामध्ये कसलीच भीती नाही आहे, कारण की तो परमेश्वर, तो जीवनदाता, तो मुक्तीदाता, तो तारणारा, तो वाचवणारा आपल्या बरोबर आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. आज आपण सर्वजण वाचलो गेलेलो आहोत. आज आपण सैतानाच्या बंधनातून सोडले गेलेलो आहोत. त्या सैतानाच्या हातात आपण पिडले जात होतो आणि सैतान आपल्याला आजार 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 आणि दुःख देत होता, परंतु येशू ख्रिस्ताने आपला हात पकडला आणि त्याच्या राज्यात आणलं. आज आपल्या जीवनामध्ये आनंद आहे, शांती आहे. जेव्हा जेव्हा आपण अशांत असतो तेव्हा तो परमेश्वर आपला हात पकडतो, आपल्याला व्यंगेत घेतो आणि सांगतो, माझ्या मुली, माझ्या मुला, मी तुझ्या बरोबर आहे. युगाच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी तुझ्या सोबत आहे. हे अभिवचन त्याने आपल्याला दिलेले आहे. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याचा अनुभव घेऊन पाहतो किती चांगला आहे. होय, तो खरोखर चांगला आणि चांगला आहे. त्याची स्तुती करा. त्याच्या नावाला उंचवा. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युग युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युग युग आहे. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 त्याचा अनुभव घ्या, तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, अंतःकरणातून बोला, तो किती चांगला आहे. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युग युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युग युग आहे. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 चला हो आता त्याकडे, महिमा स्तुतीवर हो. चला हो आता त्याकडे, बोला सगळ्यांनी, महिमा स्तुतीवर हो. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाओ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाओ. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युग युग आहे. तारक तो, सामर्थ्य तो, येशू देव युग युग आहे. हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना.
हालेलुया 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 हालेलुया. होय माझ्या प्रिय भावानं बहिणींनो, धन्यवाद द्या त्या परमेश्वराला. धन्यवाद. स्तुती करा त्या परमेश्वराची. त्या परमेश्वराने आपल्या चांगले हात पाय बुद्धी ज्ञान दिलं होतं, परंतु आपण या हातापायाने पापं केले, या हातापायाने आपण वाईट कामं केले, या बुद्धीने वाईट विचार केले आणि आपण पाप करून सैतानाचं ऐकून नरकाच्या दिशेने वाटचाल करत होतो आणि एक दिवशी आपला नाश होणार होता. परंतु त्या परमेश्वर पित्याचे, त्या निर्माणकर्त्याचे प्रेम पहा. तो स्वर्गातून सर्व काही पाहत होता आणि त्याने आपल्यावर दया केली. त्याच्या पुत्राच्या द्वारे आपल्याला तारणाची आशा दिली, आपल्याला स्वर्गाची आशा दिली. तोच्या स्वर्गीय पुत्राला एक स्वर्गात न राखून ठेवता त्याने आपल्यासाठी दिला. बायबल सांगते की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंतकालीन जीवन प्राप्त व्हावे. आपल्याला अनंतकालीन जीवनात घेऊन जाण्यासाठी तो स्वर्गीय पुत्र, स्वर्गातील पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपल्यासाठी या पृथ्वीवरती आला. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. तो नुसता आलाच नाहीये, तर आपल्या सर्व पापांची शिक्षा जी आपल्याला नरकात मिळणार होती ती सर्व शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली. आपल्यासाठी त्याने हाल अपेष्ट्या सहन केली. आपल्यासाठी त्याने डोक्यावरती विषारी काट्याचा मुकुट झेलला. तो मुकुट आपल्यासाठी होता, त्या वेदना आपल्यासाठी होत्या, तो त्रास आपल्यासाठी होता. परंतु आपले क्लेश त्यांनी वाहिले, आपले दुःख त्यांनी घेतले, आपले आजार त्यांनी घेतले. बायबल सांगते की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालात. त्याला म्हणजे येशूला फटके पडले म्हणून आज आपण निरोगी आहोत. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. सांगा प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलास, तू माझ्या सर्व पापांची शिक्षा घेतलीस, माझ्यासाठी तू क्रूसावर बलिदान दिलंस. तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तू मला वाचवलंस, तू माझं तारण केलंस, तू मला सैतानाच्या बंधनातून सोडवलंस. मला कोणच वाचू शकत नव्हतं, मी बुडालो होतो, मी संपणार होतो, माझा नाश होणार होता. परंतु तू मला नाशाच्या दरीतून बाहेर काढलंस आणि आज मी आनंदी जीवन जगत आहे. प्रभू येशू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. तुझ्या बलिदानाबद्दल तुला धन्यवाद, तुझ्या क्रूसाबद्दल तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. मानवाच्या उतारा प्रभु दयेच्या सागरा, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. पतित मानवा तारायाला, पतित मानवा तारायाला. भूवरी तू अवतरला, भूवरी तू अवतरला. ऋषी मरुनी प्राण दिधला, ऋषी मरुनी प्राण दिधला. तारियले तू जगताला, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने, प्रभु ख्रिस्ताच्या बलिदानाने आम्हा तारिले रक्ताने, आम्हा तारिले रक्ताने. राज्य मोडिले सैतानाचे, राज्य मोडिले सैतानाचे. द्वार उघडिले स्वर्गीचे, मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. मानवाच्या उद्धारा प्रभु दयेच्या सागरा. प्रभु दयेच्या सागरा, प्रभु दयेच्या सागरा. आणि आता आपण त्या महान परमेश्वराची आराधना करणार आहोत. मन गुडघ्यावर या. अंतकरण त्या परमेश्वराजवळ लावून ठेवा. त्या परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे, तो पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा, त्याची आराधना करा, त्याचीच उपासना करा. अंतकरणाने आणि खरेपणाने आपण त्याची आराधना करूया. प्रेमाने
सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी आराधीन मी हृदयाने तुला आराधीन मी मनाने तुला आराधीन मी सामर्थ्याने तुला तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी प्रेमाने सामर्थ्याने ये तू माझ्या जीवनी आराधीन मी हृदयाने तुला आराधीन मी मनाने तुला आराधीन मी सामर्थ्याने तुला तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू तू माझा प्रभू माझा प्रभू माझा प्रभू. पाहतो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्ग सोडून या पृथ्वीवरती आला. आपल्या सर्व पापांची शिक्षा त्याने स्वदेहावर घेतली आणि क्रूसावर त्याने आपला प्राण परमेश्वर पित्याच्या हातात सोपवला आणि क्रूसावरती त्याने विश्राम घेतला. तो मरण पावला, परंतु तो पृथ्वीवर असताना त्याने एकही पाप केलं नव्हतं. तो निष्पाप आणि निष्कलंक होता, म्हणून तो मरणावर विजय मिळू शकला आणि तिसऱ्या दिवशी गौरवाने उठला. आज देखील तो प्रभू येशू पवित्र आत्म्याच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. धन्यवाद. मेल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना 40 दिवस दर्शन देऊन सांगितलं की मी तुम्हाला एकटा व अनाथ असं सोडणार नाही, तर मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करीन आणि तो तुम्हाला एक सहाय्यक देईल, अर्थात पवित्र आत्मा. आणि आज देखील तो परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे आणि आपल्यासाठी विनंती करत आहे पवित्र आत्मा देण्यासाठी. आपले दोन्ही हात उंच करा आणि अंतकरणात बोलवा त्या पवित्र आत्म्याला, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये आमच्या अंतकरणात, ये आमच्या हृदयात, भर आम्हाला, भर आम्हाला, भर आम्हाला. ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये, ये पवित्र आत्मे ये. प्रभू ये आमच्या अंतःकरणात. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा सगळ्यांनी मागा पवित्र आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा
बरसा दे बरसा दे बरसा दे अपनी कृपा बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शांति मुझे दे दे बरसा दे अपना प्रेम बरसा दे बरसा दे बरसा दे अपना दान बरसा दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे शक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे पावन आत्मा आजा दिल में मेरे मुक्ति मुझे दे दे मुक्ति मुझे दे दे मुक्ति मुझे दे दे धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद थैंक यू होली स्पिरिट थैंक यू होली स्पिरिट थैंक यू होली स्पिरिट थैंक यू होली स्पिरिट पान क्रमांक 24 मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 16 वचन 13 ते 20 मी वाचतो कान देऊ नये का. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्टांतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्या शिष्यांना हा प्रश्न विचारला की लोक मनुष्याच्या पुत्राला कोण म्हणतात, कोण म्हणून समजतात? आणि मनुष्याचा पुत्र म्हणजे कोण? स्वतः येशू ख्रिस्त. तो माणूस म्हणून ह्या जगात आला होता.
मनुष्य म्हणून त्याने या जगामध्ये जन्म घेतला होता आणि म्हणून तो स्वतःला मनुष्याचा पुत्र म्हणतो. आणि शिष्यांना समजलं की येशू स्वतःविषयी विचारत आहे. लोक मला कोण म्हणून समजतात हा प्रश्न येशूने आपल्या शिष्यांना विचारला आणि शिष्यांनी उत्तर दिलं. कोण म्हणतं की तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात, कोण म्हणतं की तुम्ही इर्मया आहात, कोण म्हणतं तुम्ही संदेष्टांपैकी अजून कोणीतरी आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि मग येशूने सांगितलं त्यांना, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोक मला काय म्हणतात हे तुम्ही सांगितलं मला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि त्यावेळेला सगळे शिष्य गप्प होते आणि एक शिष्य बोलला, पेत्र, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. आणि येशूने त्याला उत्तर दिलं, धन्य तुझी शिमोन बारियोना, तू धन्य आहेस, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस. पेत्र या शब्दाचा अर्थ खडक, दगड. तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी मंडळी रचीन. मंडळी म्हणजे चर्च. मी माझा चर्च बांधेन आणि अधोलोकांच्या द्वारांचं म्हणजे नरकाची जी दारं आहेत त्यांचं चर्च पुढे काहीच चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. आणखी मी तुला सांगतो, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. हालेलुया. आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हालेलुया, हालेलुया. एवढं सांगितल्यावर येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं की मी ख्रिस्त आहे हे तुम्ही कोणालाही सांगू नका. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अतिशय सुंदर वचनं ह्या उतार्यामध्ये आपण वाचली. हा ज्ञानाचा मोठा खजिना आहे. येशू आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतोय की लोक मला कोण म्हणून समजतात. आणि मग शिष्यांनी उत्तर दिलं. कोणी म्हणतं की तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात, कोणी म्हणतं तुम्ही एलिया आहात, कोणी म्हणतं तुम्ही इर्मया आहात, कोणी म्हणतं तुम्ही संदेष्टापैकी एक आहात. हा प्रश्न झाला, याचं उत्तर मिळालं येशूला. मग येशू पुढचा प्रश्न विचारतो, पण लोक मला काही म्हणत, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. हालेलुया. तुम्ही गेले 3 वर्षे माझ्या बरोबर आहात. तुम्ही मला पाहिलं आहे, तुम्ही मला अनुभवलेलं आहे. माझ्या हातचे चमत्कार तुम्ही डोळ्यांनी पाहिलेले आहेत, माझ्या मुखातली वचनं तुम्ही ऐकलेली आहेत. 24 तास मी तुमच्या बरोबर असतो. तुम्ही मला ओळखता का? नक्की. जर ओळखत असाल तर तुम्ही मला कोण म्हणून समजता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग मला कोण म्हणतं हे तुम्ही सांगितलं. आता तुम्ही मला कोण म्हणता ते तुम्ही सांगा. जगाला माझी काय ओळख आहे हे तुम्ही मला सांगितलं. आता तुम्हाला माझी काय ओळख आहे हे तुम्ही मला सांगा. गेली 3 वर्षे मी तुमच्या बरोबर आहे. 24 तास तुमच्या बरोबर आहे. मी जे काही बोलतोय तुम्ही ऐकता आणि मी जे काही करतोय ते तुम्ही पाहता. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. आणि सगळे शिष्य गप्प असताना एकच शिष्य उत्तरला, बोलला. काय बोलला तो? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा पेत्र जो होता तो 12 एक होता. तो काही शिकलेला नव्हता. तो अडाणी निरक्षर कोळी होता.
तो मासे पकडत असताना येशूने त्याला पाचारण केलं, हाक दिली, बोलावलं. आणि हा पेत्र अगदी नेमक्या शब्दामध्ये येशूची ओळख करून देत आहे. नेमक्या शब्दामध्ये, एक्झॅक्ट वर्ड्स, नेमके शब्द. काय म्हणाला पेत्र? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे येशूने त्याला काय सांगितलं? येशू म्हणाला की धन्य तुझी शिमोन बारियोना, तू धन्य आहेस, तू आशीर्वादित आहेस, कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे, या देहाने नव्हे, देहबुद्धीने नव्हे, मनुष्य ज्ञानाने नव्हे, मानवी शहाणपणाने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केलेलं आहे. हालेलुया. 12 पैकी 11 शिष्य मला ओळखू शकले नाहीत, पण तू मला ओळखलेला आहे. जग मला ओळखू शकत नाही, परंतु तू मला ओळखलेला आहे. ही ओळख तुला कशी झाली? तुला कसं कळलं की मी जिवंत देवाचा पुत्र आहे? मांस व रक्त ह्यांनी नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आणि येशू पुढे बोलला, तू पेत्र आहेस. येशू काय म्हणाला? तू पेत्र आहेस. या शब्दाचा अर्थ, पेत्र या शब्दाचा अर्थ खडक. खडक म्हणजे दगड. हिंदीमध्ये पत्थर म्हणतात, मराठीमध्ये अजून एक शब्द आहे धोंड. परंतु खडक हा शब्द एकदम समर्पक आहे, उचित आहे, योग्य आहे. खडक, तू खडक आहेस आणि या खडकावर मी माझं चर्च उभारेन, मी माझी मंडळी रचीन, म्हणजे मी माझा चर्च उभारेन. यू आर पीटर अँड ऑन दिस रॉक आय विल बिल्ड माय चर्च. हालेलुया. तू खडक आहेस आणि या खडकावर मी माझं चर्च उभारेन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही कहाणी ऐकत नाही आहात, तुम्ही राजा राणीची गोष्ट ऐकत नाही आहात, तुम्ही एक सत्य घटना ऐकत आहात. पेत्र हा काल्पनिक माणूस नव्हता, येशू हा काल्पनिक गुरु नव्हता. 1975 वर्षापूर्वी इस्रायल नावाच्या देशात घडलेली ही ऐतिहासिक घटना आहे. इस्रायल हा चिमुकला देश आहे, जगाच्या मध्यावर आहे, आणि त्या देशामध्ये घडलेली घटना आहे. येशू नावाच्या माणसाने पेत्राला सांगितलं की तू पेत्र आहेस, म्हणजे याचा अर्थ तू खडक आहेस, आणि या खडकावर मी माझा चर्च उभारेन. तुम्हाला माहिती आहे, चर्च नव्हतं तेव्हा चर्च नव्हतं. येशूने पेत्राला सांगितलं तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझा चर्च उभारेन. किती वर्ष झाली या घटनेला? 1975 वर्षे. काय झालं जगामध्ये 1975 वर्षात? काय घडलं ह्या जगात 1975 वर्षात? येशूचं चर्च जगभर पसरलं. चर्चची सुरुवात कशी झाली? येशू पेत्राला म्हणाला की तू खडक आहेस आणि या खडकावर, म्हणजे या मजबूत पायावर मी माझं चर्च उभारेन. मी उभारेन, उभारणारा मी आहे. आय एम द बिल्डर. तू खडक आहेस, तू पाया आहेस, आणि या पायावर मी, मजबूत पायावर मी माझं चर्च उभारेन. 1975 वर्षामध्ये येशू ख्रिस्ताने पेत्राच्या पायावर, पेत्र या खडकावर त्याचं चर्च उभारलं. ते आपण पाहत आहोत, आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. आपल्या डोळ्यासमोर आहे चर्च. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, प्रभू येशू तुला अधिक म्हणाला की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. हालेलुया. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधलं जाईल. पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. फार मोठा अधिकार, फार मोठा अधिकार येशूने आपल्या शिष्याला दिला. आणि तो आणखीन म्हणाला की अधोलोकांच्या द्वाराचं तिच्या पुढे, म्हणजे मंडळी पुढे, चर्च पुढे काहीच चालणार नाही. हालेलुया. या जगामध्ये नरकाचे दरवाजे आहेत.
म्हणजे ज्या दरवाजांनी माणसं नरकात जातात, आणि ही नरकाचे दरवाजे चर्चवर हल्ला करतात, परंतु चर्च टिकून आहे. हालेलुया, हालेलुया. अधोलोकांच्या द्वाराचं तिच्यापुढे काहीच चालणार नाही. कितीही हल्ले झाले चर्चवर, माझं चर्च वाढत राहील. हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा एक निरक्षर माणूस, अडाणी माणूस, अनपढ माणूस, शाळेत न गेलेला माणूस पेत्र, ह्याला येशूने त्याच्या चर्चचा प्रमुख का केलं? हा पेत्र पहिला पोप, आणि आज जे पोप आहेत ते मला वाटतं 264 पोप आहेत. 264, 65 असं कधी आकडा आहे. एक पोप, दुसरे पोप, तिसरे पोप, चौथे पोप, पोपची मालिका राहिली. 1975 वर्षामध्ये जो 264 पोप झाले. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या पेत्राला अधिकार का मिळाला? का मिळाला तुम्हाला माहिती आहे? एका वाक्याबद्दल. कोणतं वाक्य? आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. दॅट्स ऑल. जगाने येशूला ओळखलं नाही. येशूच्या 11 शिष्याने येशूला ओळखलं नाही, पण एका शिष्याने येशूला ओळखलं. एक शिष्य बोलला, एक्झॅक्ट बोलला, नेमकं बोलला, बोलायचं तेच बोलला. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. हालेलुया. तुम्हाला येशूकडून अधिकार पाहिजे तर तुम्ही येशूला ओळखायला पाहिजे. ज्याला येशू ओळखतो, जो येशूला ओळखतो त्याला येशू अधिकार देतो. हालेलुया. पेत्राला अधिकार का मिळाला? कारण पेत्र येशूला ओळखत होता. पेत्राला येशूने चर्चचा प्रमुख का केलं? कारण पेत्र येशूला ओळखत होता. बाकीचे शिष्य ओळखत नव्हते, आणि म्हणून येशूने पेत्राची प्रशंसा केली, कौतुक केलं की धन्य तुझी शिमोन बारयोना, तू धन्य आहेस, तू आशीर्वादित आहेस, कारण तू मला ओळखलेला आहे. हे बाकीचे शिष्य ओळखत नाहीयेत, जग मला ओळखत नाही आहे. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, एखाद्या माणसाला देवाकडनं किती ज्ञान मिळतं, किती सामर्थ्य मिळतं आणि किती वैभव मिळतं, हे तो माणूस देवाला किती ओळखतो त्याच्यावर अवलंबून आहे. हालेलुया. मला जर येशूकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, पुष्कळ सामर्थ्य पाहिजे आणि पुष्कळ वैभव पाहिजे असेल तर मी येशूला जास्तीत जास्त ओळखायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मी येशूला किती ओळखतो त्याच्यावर तो मला किती देणार हे अवलंबून आहे. हालेलुया. पेत्र हा खडक आहे, म्हणजे मजबूत पाया आहे असं येशू स्वतः म्हणतो. येशू स्वतः साक्ष देतो, कारण पेत्र येशूला पक्का ओळखत होता, म्हणून येशूने त्याला पाया म्हणून तयार केलं. त्याला पाया म्हणून निवडलं अशासाठी, कारण ते येशूला पक्का ओळखत होता. तो न हलणारा, न ढळणारा, अचल, न विचलित होणारा असा खडक होता. ती वाळू नव्हती, तो खडक होता. वाळूचा पाया कधी टिकत नाही, खडक कधी हलत नाही. येशूने जो शिष्य निवडला पाया म्हणून होण्यासाठी, तो खडकासारखा मजबूत होता. तो येशूला पक्का 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 ओळखत होता. हालेलुया. येशू म्हणाला, तुम्ही मला कोण म्हणून समजता? 3 वर्षे मी तुमच्या बरोबर आहे, 24 तास मी तुमच्या बरोबर आहे, तुमच्या बरोबर माझं खाणं पिणं होतं, तुमच्या बरोबर मी झोपतो, तुमच्या बरोबर फिरतो, तुम्ही मला कोण म्हणून समजता? एकानेच उत्तर दिलं, बाकी कोणी उत्तर देऊ शकला नाही. बाकी सगळ्यांचे दांडी आउट, क्लीन बोल्ड आउट. त्यांना वाटलं येशू विचारणार मी किती झगे वापरतो. पटकन सांगणार, तुमच्याकडे बघा एकूण 4 झगे आहेत, एक तो जरा लाल आहे, एक सफेद आहे. हालेलुया, हालेलुया. त्यांची दुसरी उत्तरं पाठ होती, पण ह्या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये एक बाई प्रार्थनेला यायची. तिला पुष्कळ आराम वाटला, बरं वाटलं. केंद्रात आल्यानंतर जे काही प्रश्न सुटले. एक दिवस या बाईने प्रश्न विचारला, ब्रदर, आपला येशू
अमावस्येचा सगळा प्रॉब्लेम सोडवतो. अमावस्येच्या दिवशी येशूचं नाव घेतलं काही त्रास होत नाही. पण ब्रदर, पौर्णिमेच्या दिवशी येशूचं काही चालत नाही की नाही? हां, तिने प्रश्न विचारला. अमावस्येच्या दिवशी येशू आपला प्रॉब्लेम सोडवतो, आम्हाला काही त्रास होत नाही, आम्हाला अनुभव आहे. पण पौर्णिमेच्या दिवशी येशूचं काही चालत नाही की नाही? तिने मला विचारला. म्हटलं, ताई, तुम्ही येशूला ओळखता पण एवढंच ओळखता. येशूला तुम्ही ओळखता पण एवढंच ओळखता. हालेलुया, हालेलुया. काही माणसं आशीर्वाद प्रार्थना केंद्रात प्रार्थनेला येतात, ते म्हणतात येशूकडे प्रार्थना केल्याने दमा जातो, टीबी जातो, ताप जातो, खोकला जातो, सर्दी जाते. पण कॅन्सर कसा जाणार हो? HIV कसा जाणार हो? बरोबर. येशू कोणते आजार बरे करतो? ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी, टीबी, दमा. पण कॅन्सर येशू बरं करू शकतो, HIV येशू बरं करू शकतो. म्हणजे हे लोक येशूला ओळखतात, पण केवढं ओळखतात? एवढंच. तुम्ही येशूला किती ओळखता ह्याच्यावर येशू तुम्हाला केवढं देणार ते अवलंबून आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मला येशूकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि वैभव पाहिजे. जर मला जास्त ज्ञान पाहिजे, जास्त सामर्थ्य पाहिजे, जास्त वैभव पाहिजे, तर मी येशूला जास्त ओळखायला पाहिजे. येशूला जास्त ओळखायला पाहिजे. तो खरोखर कोण आहे आणि तो काय करू शकतो, त्याने माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्याच्याद्वारे मला काय मिळणार आहे. आणि मला येशूची जर जास्त ओळख करून घ्यायची असेल तर मला पुष्कळ प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूची ओळख करून देतो. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूविषयी ज्ञान देतो. प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा मला येशूविषयी शिकवतो. आणि येशूची खरी ओळख मला पवित्र आत्म्याच्या द्वारे होते. हालेलुया, हालेलुया. तुम्ही येशूचं कार्य पाहाल. तुम्ही एके ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्यासमोर 25 माणसं आहेत. दुसऱ्या ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्यासमोर 50 माणसं आहेत. पाळकाला मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पॅस्टर म्हणतात. आणि मग तिसऱ्या ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्याकडे 500 माणसं आहेत. चौथ्या ठिकाणी जाल, एक पाळक आहेत, त्यांच्याकडे 5000 माणसं आहेत. असं का? हे पण येशूचं कार्य करतात, ते पण येशूचं कार्य करतात. एकाकडे 25 माणसं, एकाकडे 5000 माणसं. असं का? जो जास्त ओळखतो त्याच्याकडे जास्त माणसं. जो येशूला कमी ओळखतो त्याच्याकडे कमी माणसं. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याला देवाकडनं पुष्कळ ज्ञान पाहिजे, पुष्कळ सामर्थ्य पाहिजे आणि पुष्कळ वैभव पाहिजे, त्याने देवाला ओळखलं पाहिजे. जो येशूला ओळखतो त्याला येशू ज्ञान देतो, त्याला येशू सामर्थ्य देतो आणि वैभव देतो. पेत्राने येशूला ओळखलं. पेत्र म्हणाला, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. फक्त एकटाच बोलला, तेव्हा येशूने लगेच त्याला चर्चचा प्रमुख करून टाकला. हालेलुया. जो मनुष्य येशूला पक्का ओळखतो तो चर्चचा प्रमुख होऊ शकतो. त्याच्या हाताखाली देव मोठी मंडळी देऊ शकतो आणि त्याचं कार्य देव वाढवणार. पण मला जर असं वाटतं की आशीर्वाद प्रार्थना केंद्रामध्ये आज हजारांनी लोक येतात, ती लाखांनी यायला पाहिजेत, तर मला काय केलं पाहिजे? मी येशूला अधिक ओळखायला पाहिजे, अधिक ओळखायला पाहिजे, अधिक ओळखायला पाहिजे. म्हणजे येशूला खात्री होणार की ह्याच्याकडे लाखांनी जरी माणसं पाठवली तर हा बरोबर बोलणार, चुकीचं बोलणार नाही. हालेलुया. हा लोकांना चांगल्या प्रकारे हाताळणार, चुकीच्या प्रकारे हाताळणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेवढा मी येशूला जास्त चांगला ओळखतो तेवढं मी कार्य चांगल्या प्रकारे करू शकतो. जर मी येशूला कमी ओळखलं तर कमी प्रकारे कार्य करणार, चांगलं कार्य होणार नाही. पेत्र येशूला पूर्ण ओळखत होता म्हणून येशूने त्याला चर्चचा प्रमुख केलं आणि त्याच्या हातात सगळा कारभार दिला. हालेलुया. पुष्कळ माणसं येशूकडे येतात आणि येशूकडनं बरे होतात आणि तिकडे फुल स्टॉप घेतात. काही फायदा नाही आहे.
तुम्ही या केंद्रामध्ये आलात आणि तुमचा दमा निघून गेलात आणि तुम्ही केंद्र द्यायचे बंद झालात, तुम्ही प्रार्थना करणं बंद केलं, बायबल वाचणं बंद केलं, तुम्हाला काहीच फायदा होणार नाही. एक आजार निघून गेल्याने माणसाचं जीवन संपन्न थोडंच होतं. तुम्हाला संपन्न जीवन पाहिजे, परिपूर्ण जीवन पाहिजे. तुम्हाला असं वाटतं आमचा एक आजार गेला की प्रश्न सुटला? कधीच नाही. मानवी जीवनामध्ये अगणित प्रश्न आहेत, अगणित. कॅन्सर हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे, कॅन्सरपेक्षा मोठे प्रॉब्लेम्स या जगामध्ये आहेत. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, तुम्हाला जर देवाचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर देवाला चिकटून राहता आलं पाहिजे. हालेलुया. येशूला चिकटून राहा, येशूच्या समोर बसा, येशूकडून शिकत राहा, येशूच्या द्वारे पुढे जात जा, येशूच्या बरोबर राहा. येशूचा हात सोडू नका. हात सोडला की संपलं सगळं. तुम्हाला जे मिळालं ते एवढंच आहे. एखादा मनुष्य कॅन्सरमधनं बरा झाला आणि मेल्यावर नरकात गेला, काय फायदा? मला सांगा. तुमच्यापैकी असे किती लोक आहेत ज्यांना असं वाटतं माझा कॅन्सर जाऊ दे, मेल्यावर नरकात गेलो तरी चालेल? आहे कोणी असं? आहे कोणी असं? तो मूर्ख माणूस असेल. मूर्ख माणूस म्हणेल असा की माझा कॅन्सर जाऊ दे, मेल्यावर नरकात गेलो तरी चालेल. कॅन्सर बरा होणे फार मोठी गोष्ट नाही आहे. HIV बरा होणे फार मोठी गोष्ट नाही आहे. आपल्याला स्वर्गात जायचं आहे. मेल्यानंतर आपलं तारण झालं पाहिजे. आपल्या नरकात जायचं नाही आहे. आपल्या पापांची क्षमा मिळाली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. इतकंच नाही तर या जगामध्ये सुद्धा आपल्याला संपन्न जीवन जगायचं आहे. संपन्न. बायबलमध्ये कुठेही म्हटलेलं नाही आहे की येशूला आजार होता. येशूला एकही आजार नव्हता. याचं रहस्य काय? का बरं त्याला आजार नव्हता? त्याला ताप आला नाही, खोकला झाला नाही, अंग दुखलं नाही, पोट दुखलं नाही. का? कारण तो निष्पाप होता. जो पाप करत नाही त्याला आजार कसा येणार? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संपन्न जीवन. त्याला मोठा अधिकार होता. तो जे बोलला ते घडलं. तुम्हाला किती अधिकार आहे? या मला सांगा, किती लोकांना असं वाटतं मुंबईमध्ये आपला स्वतःचा फ्लॅट असावा आणि फ्लॅट नसतो? किती लोकांना असं वाटतं माझ्याकडे कार असावी आणि कार नसते? किती लोकांना असं वाटतं विमान प्रवास करावा, विमान प्रवास करू शकत नाही? बरोबर. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींना, आपल्या इच्छा अपुऱ्या का राहतात? या अपुऱ्या इच्छामुळे आपल्याकडे संपन्न जीवन नाही आहे. पण येशू ख्रिस्त संपन्न जीवन देण्यासाठी आलेला आहे. हालेलुया. संपन्न जीवन. हालेलुया, हालेलुया. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. कॅन्सर बरा झाला, येशूला टाटा केलं, जगात गेलात आणि पुन्हा मोठ्या संकटात सापडलात. काय फायदा? काय फायदा? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशू समोर बसा, येशूकडनं शिका, येशूकडे प्रार्थना करा, येशूला चिकटून राहा. जीवन तुमच्यामध्ये संचारेल, आनंद येईल, शांती येईल. तुम्ही पुढे जाल, संपन्न जीवन जगाल आणि डोळे मिटल्यावर सरळ स्वर्गात जाल. हालेलुया. येशू समोरून उठण्याचा मूर्खपणा करू नका. पुष्कळ लोक हा मूर्खपणा करतात. पेत्र हा अडाणी कोळी होता, निरक्षर कोळी होता. तो मासे पकडायचा. त्याला येशूने सांगितलं माझ्याबरोबर चल, माझ्या मागे ये. तो येशूच्या मागे गेला. 3 वर्षे येशूवर राहिला आणि 3 वर्षात त्यांनी येशूला ओळखलं की हा माणूस नाही आहे, हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. आणि तो बोलला आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि येशूने त्याला चर्चचा प्रमुख बनवलं. पेत्र जेव्हा जायचा, असा चालायचा, तेव्हा त्याची सावली पडली तर माणसं बरी व्हायची. हालेलुया. आणि त्याची सावली पडावी म्हणून रस्त्याच्या दुतर्फा लोक खाटा आणायचे आणि त्या खाटावर, अंथरुणावर आजारी माणसांना झोपवायचे. पेत्राची सावली पडली की आजार निघून जायचा. हालेलुया. किती संपन्न जीवन. एका माणसाच्या सावलीसाठी शेकडो माणसं वाट बघायची. आणि आज माणूस घरात आला की बायको म्हणते कटकट आली, मुलं म्हणतात आज आला नसतं तर बरा. ऑफिसमध्ये गेल्यावर शेजारचे लोक म्हणतात हा पुन्हा आज आलाच का, आज ॲबसेंट राहिला असतं बरं. हालेलुया.
तुम्ही जिकडे जाता तिकडे लोक म्हणतात हा कशाला आला, बरोबर. आणि पेत्र येण्यासाठी त्याची वाट बघत लोक त्याच्या सावलीसाठी वाट बघायचे की त्याच्या सावलीने माणसं बरी व्हायची. किती संपन्न जीवन, एक निरक्षर कोळी, एक अडाणी कोळी एवढं चांगलं जीवन जगू शकतो. पेत्राने सांगितलंय का बाईला की ज्यांनी तुझ्या नवऱ्याला उचलून नेले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून नेतील, तुलाही उचलून नेतील. म्हणता बरोबर ते माणूस ती बाई धाडकन खाली पडली आणि मरण पावली. पॉवर, सामर्थ्य. हालेलुया, हालेलुया. एक निरक्षर कोळी एवढं संपन्न जीवन जगू शकतो? हो, जगू शकतो, कारण त्याला येशूपासून ते जीवन मिळालं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कॅन्सर बरा झाला म्हणजे बरंच काही मिळालं असं समजून पुष्कळ लोक येशूला टाटा करतात, पण येशूकडे जीवन आहे हे त्यांना माहीत नाही आहे. येशू आपल्याला सगळं काही देऊ शकतो हे त्यांना माहीत नाही आहे. काल आम्ही इकडे एक सुंदर साक्ष ऐकली. एका बंधूने साक्ष दिली. तो म्हणाला की माझे पैसे अडकून होते, कुठून तरी पैसे यायचे होते, 5 लाख की 5.5 लाख, आणि मी हैराण झालो होतो. पुष्कळ प्रयत्न केले, पैसे काही मिळत नव्हते. इतकंच नाही, ते नाव जरी काढलं तर माझी झोप उडायची, एवढा मला त्रास झाला. आणि हा माणूस काल सांगलीवरून इकडे प्रार्थनेला आला होता आणि त्याने सांगितलं, प्रार्थना चालू होती, मला अचानक फोन आला. मी फोन घेतला आणि मला सांगण्यात आलं तुमचा चेक रेडी आहे, घेऊन जा. हा माणूस म्हणाला 1.5 वर्ष मी एवढे प्रयत्न केले परंतु मला पैसे काही मिळाले नाहीत. इकडे येशूच्या चरणाशी आलो, येशूच्या समोर आलो, येशू समोर हात जोडले आणि चमत्कार झाला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने पेत्राला मोठा अधिकार दिला, मोठं वैभव दिलं, ज्ञान दिलं, सामर्थ्य दिलं. तोच येशू तुम्हाला आणि मला सुद्धा ज्ञान, सामर्थ्य आणि वैभव द्यायला तयार आहे. पण आपल्याला काय केलं पाहिजे? येशूला ओळखलं पाहिजे. येशूला कसं ओळखायचं? नंबर 1, भरपूर प्रार्थना करा. नंबर 2, भरपूर बायबल वाचा. आणि नंबर 3, अशा प्रार्थना मीटिंगमध्ये सतत येत राहा आणि शिकत राहा. प्रवचन चालू आहे, किती लोक प्रवचन ऐकतात? प्रार्थना चालू आहे, किती लोक प्रार्थनेत भाग घेतात? साक्षी चालू आहे, किती लोक साक्षी ऐकतात? मी साक्षींच्या वेळेला तिकडे बसलेला असतो आणि मी साक्षी ऐकत असतो. मी साक्षींना प्रतिसाद देतो, टाळ्या वाजवतो, सगळ्या साक्षी कानाने नीट ऐकतो. त्याच्यामुळे माझा विश्वास वाढतो. ह्या साक्षी म्हणजे माझ्या विश्वासाला घातलेलं खत पाणी आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच्यामुळे काय होतं? मी येशूला अधिक ओळखतो, मी येशूला अधिक ओळखतो, अधिक ओळखतो. आणि जेवढा मी येशूला जास्त ओळखतो तेवढं येशू मला जास्त ज्ञान देतो, सामर्थ्य देतो आणि वैभव देतो. तुम्ही येशूला ओळखण्यासाठी काय मेहनत घेता? साक्षी सुरू झाल्या की अर्धा हॉल खाली होतो, रिकामा होतो. चालले कुठे चालले? साक्षी सुरू झालं की चालल्यावर कुठे चालले? त्याच अंधारात, त्याच खड्ड्यात, त्याच दरीत, त्याच दुःखाच्या सागरात. कसली घाई झाली तिकडे जायची? कसली घाई झाली तिकडे जायची तुम्हाला? साक्षी सुरू झालं ते जात नाही, त्यांना तो दुश्मन ओढून नेतो, ताणून नेतो त्यांना इकडनं. साक्षी ऐकत नाहीत. नीट कान देऊ नये का? जो देवासमोर हात जोडतो त्याला माणसासमोर हात जोडायची कधीच गरज लागत नाही. तुम्ही देवासमोर हात जोडायला शिका, माणसासमोर हात जोडायची गरज नाही आहे. मी देवासमोर असे हात जोडतो आणि बाहेर गेल्यावर असे हात बांधतो. लोकांची सवय उलटी आहे. ते प्रार्थनेला येतात, हात बांधतात देवासमोर, बाहेर गेल्यावर माझं काम करतो का, माझं काम करतो का, माझं काम करतो का? हालेलुया, 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 हालेलुया.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूला ओळखण्यासाठी तुम्ही काय मेहनत घेत आहात? काय मेहनत घेत आहात? तुम्ही इकडे आलात, येशूसमोर बसलेला आहात, तर येशूला ओळखण्यासाठी प्रयत्न करा. येशूला ओळखण्यासाठी, बाकी काय प्रयत्न करू नका. इकडे आल्यावर तुम्ही येशूला ओळखण्याचा प्रयत्न करा. येशू कोण आहे ते शिका. येशूच्या मुखातले शब्द ऐका. येशूचं कार्य बघा, सामर्थ्य बघा, चमत्कार बघा आणि येशूला जास्तीत जास्त ओळखण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पुष्कळ लोकांना देवाकडनं पुष्कळ हवं असतं. असा कोण माणूस आहे ज्याला देवाकडनं काही नको आहे? सगळ्यांना देवाकडनं पाहिजे. पण देवाकडनं जर तुम्हाला पाहिजे असेल तर देवाची अट तुम्ही पुरी केली पाहिजे. देवाची अट काय आहे की मला ओळखा, माझं ज्ञान घ्या, माझ्याबद्दल ज्ञान घ्या, मला जाणून घ्या, माझे मार्ग जाणा, माझ्या कल्पना जाणा, माझ्या योजना जाणा. मला काय आवडतं ते ओळखून घ्या, मला काय आवडत नाही ते पण ओळखून घ्या. माझ्याविषयी अधिक माहिती घ्या असं येशू सांगतोय. जर तुम्ही अधिक माहिती माझ्याविषयी घ्याल तर मी तुम्हाला ज्ञानाने, सामर्थ्याने आणि वैभवाने भरून टाकेन. हालेलुया, 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 हालेलुया. बाकीच्या गोष्टी गौण आहेत, नगण्य आहेत, कसपटासमान आहेत, त्याला काही किंमत नाही आहे. हजार गोष्टी बाकी आहेत, बरोबर. या ठिकाणी कोणत्या लाद्या मारलेल्या आहेत ते महत्त्वाचं नाही आहे. कोणत्या ब्रँडचे टी व्ही आहेत ते महत्त्वाचं नाही आहे. तो सोनीचा टी व्ही आहे का आयवाचा आहे का फिलिप्सचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे. हे सगळं जे आहे ते तुम्हाला येशूवर विश्वास देण्यासाठी आहे. हे सगळं माहीत असलं आणि येशूवर विश्वास मिळाला नाही तर काय फायदा आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाकडनं ज्याला ज्ञान, सामर्थ्य आणि वैभव पाहिजे त्यांनी देवाला ओळखायला पाहिजे. हालेलुया. येशूकडनं तुम्हाला ज्ञान, सामर्थ्य, वैभव पाहिजे, तुम्ही येशूला ओळखायला पाहिजे, त्याच्यासाठी मेहनत घ्यायला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर येशूविषयी जास्त ज्ञान पाहिजे तर मेहनत घ्या, खर्च करा, वेळ काढा. मी जेव्हा येशूकडे आलो तेव्हा कधीही प्रार्थना सभा अर्धवट सोडून गेलो नाही, कधीच नाही. प्रार्थना सभा सुरू व्हायच्या अगोदर येणार आणि सभा संपल्यानंतर काही वेळाने जाणार. 1985ला मी येशूकडे आलो. 1997ला मी नोकरी सोडली. 12 वर्षामध्ये कधी प्रेयर ग्रुपला दांडी मारली नाही, दांडी मारली नाही. प्रार्थना सभेच्या अगोदर जायचो, सभा संपल्यानंतर जायचो. मी घेत राहिलो, येशूविषयीचं ज्ञान घेत राहिलो. येशूला अधिक चांगलं ओळखायला लागलो. म्हणून देवाने पाहिलं, आता हा मला चांगला ओळखतो, ह्याला मी कारभार देईन, ह्याला मी कारभार देईन, माझा कारभार मी याच्या हातात देईन, कारण हा मला चांगला ओळखतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा मला चांगला ओळखतो. ज्याला येशू पूर्णपणे जाणून घ्यायचा आहे त्याला कोणताही त्याग करायची त्याची तयारी असली पाहिजे. मी नोकरी का सोडली? येशूला अधिक चांगलं ओळखून घेण्यासाठी. मी जेवढं येशूला जास्त ओळखून घेतो तेवढा येशू मला जास्त मोठा कारभार देतो. हालेलुया. येशूने पेत्राच्या हाती मोठा कारभार दिला. त्याला चर्चचा प्रमुख बनवलं, त्याला पहिला पोप बनवलं, कारण पेत्र येशूला पूर्ण ओळखत होता. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर देवाकडनं ज्ञान पाहिजे, सामर्थ्य पाहिजे आणि वैभव पाहिजे तर देवाला अधिक चांगलं ओळखा. जेवढं तुम्ही येशूचं जास्त ज्ञान घेणार तेवढं येशू तुम्हाला जास्त सामर्थ्य देणार, जास्त ज्ञान देणार, जास्त वैभव देणार. हालेलुया, हालेलुया. वैभव माणसाकडनं येत नाही, वैभव देवाकडनं येतं. खरं ज्ञान माणसांकडनं येत नाही, देवाकडनं येतं. आणि खरं सामर्थ्य माणसांकडनं येत नाही, देवाकडनं येतं. हालेलुया. खरं ज्ञान, खरं सामर्थ्य आणि खरं वैभव देणारा देव आहे, माणूस नाही. हालेलुया.
म्हणून जेवढं आपण येशूला जास्त ओळखू तेवढ्या ह्या गोष्टी आपल्याला जास्त मिळणार. हालेलुया, 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 हालेलुया. ताई तुमची साक्ष सांगा. माझं नाव सविता विजय भोंडवा आहे आणि माझी कंबर खूप दुखत होती आणि कंबर दुखत होती. तर मी दवाखान्यात गेलेली डॉक्टरकडे. डॉक्टरनी मला कंबर दुखत तर इंजेक्शन दिलं. तर इंजेक्शन काही पचन झालं नाही. त्याच्यामुळे एवढी मोठी गाठ झाली माझ्या कमरेमध्ये. केवढी मोठी? एवढी मोठी गाठ झाली. एवढी मोठी दाखवा तुम्ही. एवढी मोठी गाठ झाली. तर मी माझ्या मुलांना विचारायची काय रे डॉक्टरकडे इंजेक्शन दिलं तर गाठ होते काय? सांगते लहान होते. मम्मी सांगते मोठी नाही होत. तर मी बोलली माझ्या तर फार मोठी गाठ झाली. त्याला वाटलं खरं नाही बोलत असेल, मम्मी काही खोटं बोलत असेल. मी सांगितलं मोबाईलमध्ये फोटो बनवून बघ बरं म्हटलं कशी दिसते. तो बाप्पा मम्मी सांगते फार मोठी झाली. सांगते म्हटलं मला देव बरा करेल म्हटलं, कारण देवाचा तेल पाणी वापर करेन तर बरं होईनच म्हटलं, कारण आमचा मोठा एवढा डॉक्टर बाप बसलेला आहे म्हटलं. अशी मी बोलली मुलाला. म्हणजे कमरेवरती एवढी मोठी गाठ आली होती. एकच साईडनं झोपायची. 1 महिना सतत एकच साईडनं झोपायची आणि तेल असं तेल आणि ती लावायची आणि झोपून जायची आणि वचनं 3 बोलायची. मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, त्याला बसलेले माराने तुम्ही निरोगी झालेत, विश्वास बाळगण्याला सर्व काही शक्य आहे. हे सिस्टरनी वचनं शिकवले ती आम्ही बोलायचे. तुम्ही ते विश्वास आणि आजारमुक्तीची 3ही वचनं तुम्ही बोलत राहिले आणि 1 महिना तुम्हाला इतका त्रास व्हायचा की तुम्ही एकच बाजूने झोपायची. एकच बाजूला झोपायची. कमरेच्या या उजव्या बाजूला तुम्हाला गाठ आली होती. मोबाईलमध्ये मी पाळलेला पण मोबाईल घेऊन आले तर एवढी मोठी गाठ आणि जाम त्रास व्हायचं. खूप त्रास व्हायचा. मी झोपायची पण नाही, कधी कधी तर बसून पण राहायची. मग गाठ कशी नष्ट झाली? मी तेल आणि इकडे तेल लावलेलं ते लावायची, त्याचा कुरस काढायची तेलाचा आणि वचनं बोलतच राहायची. त्याद्वारे तर गाठ पूर्णपणे नष्ट झाली. आता अजिबात त्रास नाही. अजिबात नाही. आता किती महिने झाले गाठ नष्ट झाली? 3 महिने झाले. बरी झाली. 3 महिने झाले. आता व्यवस्थित झोपता? तिथं आहे. आता कमरेला काहीच त्रास नाही. आणि पुढची काय साक्ष आहे? पुढची साक्षी गेल्या सोमवारपासून मी म्हणजे आजारी पडले. खूप माझं डोकं चावायचं आणि डोकं चावायचं असं खूप चावायचं आणि त्याच्यामुळे माझं ताप भरला आणि पोटात आग पण करायला लागली. मग मी गरम पाणी करायची आणि आपलं आशीर्वादचं पाणी पिऊन ना घ्यायचे. असं म्हणजे जरा तरी पोट जिरावांसारखं होऊन जाईल. पोट फुगून जायचं एकदम. एवढंसं भात खाल्लं तरी फुगायचं. तर 4 दिवस तर मी काय खाल्लंच नाही, झोपूनच. काहीच खाल्ले नाही? काहीच नाही खाल्लं. मी झोपूनच राहायची. माझी सून बोलायची मम्मी पेज तरी पे. म्हटलं नको मला पेज पण नाही म्हटलं पाहिजे, तरी पण थोडं तरी पे म्हटलं. नाही. मग तिने सांगितलं थोडं तरी घे म्हटलं. मग थोडी पेज पिली मी आणि मग माझे मिस्टर बोलायला लागले का तुला देव बरं करेलच. सांगते बरं करेल. माझा पण विश्वास. मी मला पण माहिती आहे विश्वास आहे, देव बरं करेलच म्हटलं. मग देवानी मला शनिवारी बरं केलं. मी उठून बसली तर मी बोलते मला प्रार्थना. तर माझे मिस्टर बोलते चल मी तुला पकडून नेते प्रार्थनात. मी बोलली तू मला पकडून नेशील पण मला तिकडे म्हटलं चालायला होत नाही म्हटलं. मी आता शनिवारी नेत पुढच्या शनिवारी येईन म्हटलं. एवढे तुम्ही अशक्त झाले तर? कारण की काहीच तुम्हाला खायला जमायचं नाही. काहीच नाही खायला जमायचं. फळ वगैरे आणून द्यायचे ते पण मला खायला नाही होत. काहीच नाही. मग नंतर मग चालायलाच नाही. 4 दिवस तर मी उठून चालायलाच नाही गेली. झोपूनच तिकडनं जसं बसायची अशी जायची ना तरी इथपर्यंत चालायलाच नाही होत. झोपूनच पडायची लगेच. मग मी सुनाला बोलायची जरा इथे मला हात पकड आणि नेऊन ठेव. म्हणजे तुम्हाला आधार देऊन मग तुम्ही चालायचे? नेऊन चालायचे. शरीरामधली सर्व ताकदच पुन्हा निघून गेली होती. कधी कधी तसं पायाला पण असे वलवल यायचे असे आणि बोलायची मिस्टरला धावा लवकर माझे पाय फार हे झाले. म्हटलं चोला लवकर म्हटलं. नाही तर आता म्हटलं हे झाले तर पायाला पण असे वल येतात आणि पाय पण असे मग ते तेल घेतात आणि चोलायला लागतात पाय. आणि मग नंतर तुम्ही प्रार्थनेमध्ये आल्यानंतर मग तुमचा त्रास पूर्ण निघून गेला? निघून गेला. जे तुमचं डोकं दुखायचे आता सिस्टरने प्रार्थना केली ना तेव्हा मी डोक्यावरती हात ठेवलं ना तर पूर्ण माझं डोकं निघूनच गेला. डोकं दुखत नाही तुमचं? उभे राहा, या पुढे या, डोळे उघडा. आताचा आजारमुक्तीच्या प्रार्थनेत तुम्हाला प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि आता डोकं दुखत नाही. निघूनच गेला. पूर्ण काढून टाकलं. तेव्हा उठून लगेच आले. मी साक्षी द्यायला. आता अशक्तपणा पण नाही. काय पण. लोकांना चालून दाखवा तुम्ही. जावा तिथपर्यंत. या. अगोदर तुमची सून तुम्हाला आधार देऊन तुम्हाला चालवायची. माझे मिस्टर पण आधार द्यायचे आणि आता देवाने तुम्हाला पूर्णपणे बरं केलंय. बरं केले. प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? माझं नाव सुधा हेमंत गुहे. तुमच्या मुलीला काय झालेलं? त्याचे पोटात म्हणजे दुखत अशी संडासला जायचा तर रगत म्हणजे फार असं गोलतसारखं पडायचं. 1 महिना तिच्या संडासातून रक्त पडायचं. एवढा त्रास व्हायचा? हां. संडास नाही होय ना, निस्ता रगतच पड. फक्त रक्त पडायचं? ना संडासीचा भाग तो अख्खा बाहेर यायचा.
तसा मी हातावर तेल होती ना आणि वचना बोलत रहे ना आत लोटायचं. एवढा तिला त्रास व्हायचा? हो. आणि त्यामुळे तिला जेवण व्यवस्थित जात नव्हतं? नाही जाय. मग तुम्ही काय केलं? आम्ही मग निकनेला गेलो आणि विनंती लिहून टाकली आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि त्याद्वारे प्रभूची दया झाली. आता त्यानंतर तिला तो त्रास बंद झाला? मग आता तो चहा दिला, तर बिस्किट दिजा, तर बिस्किट तर नाही ते खाला, पण चहा पिला आणि घरी आलो तर हळूहळू तो आजार बरा होत गेला. हळूहळू प्रभूची दया झाल्यानंतर तिचा तो त्रास बरा झाला. आता रक्त पडत नाही. आणि संडास म्हणजे तिला जो पहिला त्रास व्हायचा त्याची त्वचा बाहेर निघायची असं काहीच होत नाही? काहीच होत होता पहिलं. आणि आता ती जेवते व्यवस्थित? हो. प्रभूने तिला आता बरं केलंय पूर्ण? हो. आणि तुम्हाला काय झालेलं ना? तेव्हाच माझे पण पोटात दुखत होता 3 दिवस. तसे मग आम्ही हॉटेल पाण्याचा वापर करीत राहिले आणि प्रार्थना करीत राहिले, तशी बेस झाले. आता तुमच्या पोटातलं दुखणंही बरं झालं? हो. प्रभूने त्यांना आणि त्यांच्या मुलीला बरं केलं आहे. सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. या भाऊंची साक्ष आहे. ते सांगतात गेल्या 2 वर्षापासून त्यांचा डावा हात दुखायला लागला होता. म्हणजे अचानक दुखायला लागला 2 वर्षापूर्वी आणि ते दुखणं वाढत गेलं आणि हे वाढता वाढता एवढं वाढलं की ते सांगतात त्यांचा डावा हात एवढा त्याला असं चावतो कसं एखादा काय चावल्यासारखं वाटत होतं आणि त्या डाव्या हाताने ते कामसुद्धा त्यांना करता येत नव्हतं. सर्व काही ते उजव्या हाताने करायचे, कामावर पण जायचे पण तो डाव्या हाताने बिलकुल त्यांना काम करता येत नव्हतं. हात त्यांचा एवढा देखील वर उचलला जात नव्हता. त्यासाठी ते प्रभूकडे प्रार्थना करत राहिले, प्रार्थनेत येत राहिले व ते सांगतात की त्यांचं शिक्षण जास्त नाही आहे तरीसुद्धा त्यांना ती वचनं बोलता येत नव्हती, तरीसुद्धा ते वचनं तोडकी मोडकी का होईना ते वचनं बोलत राहिले. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली. आता ते सांगतात की 2 महिने झालेले आहेत. 2 महिन्यापासून त्यांचा डावा हात अजिबात दुखला नाही आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ इकडे या. किती वर्षापासून तुमचा डावा हात दुखायचा? 2 वर्षापासून. 2 वर्ष. त्या हात दुखा तेव्हा काय काय व्हायचं? ते एकदम चावून जसं यायचा. चावायचा असा हात? हां, चावून जसा यायचा आणि झोप पण नाही लागत बरोबर. म्हणजे त्या दुखण्यामुळे त्या चावण्यामुळे तुम्हाला रात्रभर झोप पण नाही? झोप नाही याचे. तरी पण तुम्ही देवाकडे प्रार्थना करतच होता? हा, करतच. वचन पण बोलत होता? वचन बोलतच होता. वचन कुठलं बोलत होता? रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे, रोगमुक्त करणारा परमेश्वर. हे वचन तुम्ही सतत बोलत होता? सतत बोलत. जसं तुम्हाला वचन बोलता येतं तसं तुम्ही बोलत होता आणि प्रार्थना तेल पण हाताला लावत होता? तेल पण लावत होता. आता हात दुखत नाही? हात नाही दुखत. हात वर करून दाखवा. नाही होता पहिला असं होत नव्हता? नाही होत होता. तुम्ही पाहताय हे भाऊ सांगताय की त्यांचा हात वर होत नव्हता. त्यांचा हात केवढा व्हायचा? एवढाच व्हायचा. एवढाच व्हायचा. आणि समजा जर वर करायचा असेल तर जास्त करायचे. आता अशा करून असा दुसऱ्या हाताचा सपोर्ट द्यायला लागत होता, तसा वर होत नव्हता. आता खाली वर दोन्ही होतो? दोन्ही होतं. तुम्ही पाहताय 2 वर्षाच्या या आजारातून प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुमचं नाव सांगा. वंशी. ताप येत होता तुम्हाला किती दिवसापासून? झाले 10 दिवस. आणि म्हणजे ताप यायचं तर काय त्रास व्हायचा अजून तुम्हाला? अख्खा अंग सुजून आला, अख्खा पाय ना ते पोट ना ते अख्खा सगळं सुजून आला. मी करे का माझा देवच मला बरा करेल. अख्खा माझा अंग सुजून आला. चालवं पण नाही मला. जसं पोटवाल्याची त्यात पाय ना ते अख्खं सुजले. म्हणजे पूर्ण अंग सुजलेले, पाय वगैरे सगळं सुजलं होतं ना ते पाय ना ते अख्खं सुजलं. मी करेन माझा देव आहे तोच मला बरा करेन. मला 2 वर्ष मी बैठकीत जात होती तर तोच मला बरा करेल. मग माझा पोर होता तो गाणी लावून द्यायचा ना. मग वंदना सिस्टरची मी प्रार्थना ऐकली 3 वेळा तर मग आता अशी बरी झाली. आता किती दिवस झाले तुम्हाला त्रास होत नाही? आता झाले 5 म्हणजे 18 झाला असतील. तुमची पूर्ण सूज पण निघून गेली? पण अख्खी सगळी ना. तोंडात पण अख्खा फोडाला गेला पण दुख. अख्खा तोंड पण सगळा सुजेला. अख्खा पाय ना ते म्हणजे चालवं पण आहे. तर बिजी म्हणजे माणसं सांगायची का म्हणजे आता ही काय बाकी पिंजरीच पडली सुजली. तशी तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव काय? निसाल दांडेकर. तुम्हाला काय झालं होतं? माझी कंबर अशी भरपूर दुखत होती. मला वाकायला त्रास फार व्हायचा.
मला फार वाईट वाटायचं. मला आणि घराचं काम पण मला करता येत नाही होता आणि बालकांचं कपडे पण मला धुता येत नाही होते. तरी पण मी कशी तरी धुवायची ना, कशी तरी काम करायची. माझ्या घरवाला जायच्या काय दवाखान्यात जातं, मी दवाखान्यात जाऊन शकत नाही. मला देवच बरा करेल माझा विश्वास आहे अशी मी सांगायची. तर मी रोज तेल लावायची ना, प्रार्थना करायची. दुसरं काहीच मी करू शकत नाही. मला गोळ्या तर खाल्या तर मला त्रास पडायचा, भरपूर असा मला त्रास पडे गोळ्या खाल्या ते. आणि पाटल्याचं काम करायचं तरी पण मी कशी तरी काम केली तरी माझा विश्वास मन आहे. कधीच मी काहीच करू शकत नाही. मी देवावरच विश्वास ठेवेन अशीच मी सांगायची, दुसरा काहीच नाही. तशीच मला बरा झाला. मला 2 महिने झाला, आता मला काही त्रास होत नाही. आता मी बरी आहे. 2 महिने तुम्हाला कमरेतून वाकायला वगैरे जमायचं नाही, घरातली कामं करता येत नव्हती, त्रास व्हायचा पण येत नाही, फार त्रास पडत होता. आणि तुम्ही इथे प्रार्थनेला आले, घरी विश्वासाने प्रार्थना केली आणि आता 2 महिने झाले तुम्ही बरे आहेत. बरे आता झाली. अगोदर त्रास व्हायचा तर कसं तुम्ही बसायचे दाखवा? अशी करायची ना, अशी करून उठायची. मला उठता पण येत नव्हता, मला फार वाईट वाटायची. तरी पण मी बरी झाली. आता उठता पण येत नव्हतं, एवढा त्रास व्हायचा. देवान मला बरं केलं. आता ताई लोकांना बसून आणि उठून दाखवा. आता कोणाचा आदर? आता काय नाही, आता काय त्रास होत नाही, हलकासारखा वाटला. हलका वाटलाय. आता तुम्ही लगेच उठू शकता, लगेच बसू शकता, त्रास होत नाही. अगोदर तुम्हाला त्रास व्हायचा तर वेळ लागायचा. वेळ लागायचा. आता घरातली सगळी कामं करता? आता सगळी कामं करते, आता काय त्रास होत नाही. या बहिणीचं नाव काकडू आहे. त्या सांगतात की त्यांच्या घराच्या बाहेर त्यांना बोरवेल मारायची होती, पण ज्यांना त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं बोरवेल मारण्याचं, तो माणूस अर्ध्या रस्त्यापर्यंत आला आणि परत गेला. आणि त्याला फोन करत होते तरी तो फोनसुद्धा उचलत नव्हता. या बहिणीने विश्वासाने प्रार्थना केली. त्यांनी स्वतःहून यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुमच्या घरामध्ये बोरवेल मारून देऊ का. आणि या बहिणीने विश्वासाने त्यांना सांगितलं की हां तुम्ही या. आणि त्या भावांनी त्यांना बोरवेल मारून दिली. आणि त्यांनी जेव्हा बोरवेल मारली तेव्हा काही फुटावरच त्यांना चांगलं पाणी लागलं. त्या प्रभूने त्यांच्या या जीवनामध्ये त्यांचं काम केलं आहे. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई तुम्ही सांगा, तुम्ही बोरवेल मारणाऱ्याला बोलावलं होतं? पहिला बोरिंगवाला वाहरला होता, तो अर्धे वाटेला आला ना, वळून गेला ना. अजून दुसरा आम्ही सांगला तर सांग मी येत आहे, पण माझे बोरिंगाचं जो गाडीचा काम निघाला असा, तर मला येता नाही येत आहे, मग सुधरवून येईन असं. तर माझा नवरा तो 2 आठवडीचीच रजा घेऊन बोटीत आला. तर आता मी जाय काय रे असा करत होता. तर मग माझे ते बहीणचे मुलांनी दुसऱ्याला फोन करला, काय तू येशील काय नाही असा. तर एवढे लांब आमचं जरा आत घर आहे, तर नाही येता येईल असा. पण त्याच मग आम्ही लाकडाचा तो खुरूस आहे तो मी आणला ना, त्याच्यावर मी प्रार्थना केल्या, काय देवा मला तू पाण्याचं मला फारच आला, तू मला देवा दे, तुझा पाय लोखींचा आहे, तुझा फावला खाल मला पाणी काढून दे देवा, असं मी प्रार्थना केली. तर देवानी मला ते आणला ना. मला त्या स्वतःने त्याच फोन केला ना, तोच आला ना. कोट जागा आहे ना, कोट मार्ग आहे, तो एक मार्ग त्यानं चुकवून दिला ना, पक्की चढण आहे ती चढवून ना आणला ना. मला पाणी पण त्यानं पका जास्ती चेकूच नाही केला. 2 शेताला चेक केला ना, पहिल्यांदा चेक केला, त्याच्यातच पाणी आहे याच्यातच. तथं मला भरोसा नाही देत होता, नाही यथं पाणी हवा असा. मी धोकीतच होती, असा मी रडतच होती, काय यथं पाणी कसं ते ओहली आहे त्याला राहील पाणी यायला नाही. तुम्हाला आतून सैतान असं सांगत होतं तुम्हाला इथे पाणी लागणार नाही असं. तरी पण मग तेच जाग्यावर मी बसून राहिले. बोरिंग 6 वाजता आला ना, पाणी 5 वाजता काही 4 वाजता असा चेक केला. त्यावरी मी बांधावरशी हिल्लीच नाही. तर गाडी आली त्यापर्यंत मी तथाशी बसूनच ना. गाडी आली, पहिला पाईप टाकला, त्याच्याकडे कमीच पाणी निघला. मग 2 पाईप टाकले, त्याच्यावर निघलाच नाही. अजून त्यावर 4था पारी टाकला, त्या पायशी पाणी निघाला. ते निघाले ती 230 फूट पाणी पाईप टाकलं, त्यावर पाणीच निघाला. तुम्हाला देवाला मी धन्यवाद देते. आणि भरपूर पाणी तुम्हाला देवाने दिलंय. दिला. देवाच्या या महान कामाबद्दल सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव सोमारे आहे.
ते सांगतात गेल्या गुरुवारी म्हणजे 10 दिवसापूर्वी ते झाडावर काही कामासाठी वर चढले होते आणि ते वरून खाली पडले आणि खाली पडल्यानंतर ते सांगतात की त्यांनी येशूचा धावा केला, येशूचं नाव घेतलं आणि पडल्यानंतर खाली दगड पण होते, त्यांना थोडाफार मार लागला पण तो जास्त काही रक्त निघालं नाही. ते सांगतात की त्यांचा उजवा पायाला मार लागला होता, मुका मार लागला होता त्यामुळे त्यांचा पाय मोडत नव्हता. म्हणजे त्याने लांब करून ते बसायचे तर लांब करूनच बसायचे. हा त्रास त्यांना हा आजार त्यांना 10 दिवसापासून होता. त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना प्रार्थनेसभेबद्दल सांगितलं आणि आज ते पहिल्यांदा जिथं प्रार्थनेला आले, प्रार्थनेसभेमध्ये आले तेव्हा ते पाय लांब करूनच बसले होते. परंतु आताच्या जी आजारमुक्तीची प्रार्थना झाली त्या प्रार्थनेमध्ये प्रभू येशूची दया आणि प्रभू येशूची कृपा त्यांच्यावर झाली. ते सांगता प्रार्थना संपल्यानंतर त्यांनी जेव्हा पाहिलं आणि त्यांनी त्यांचा पाय मोडून पाहिलं, त्यांचा पाय मोडायला लागला होता. आता ते पाय त्यांचा मोडतो, व्यवस्थित चांगले मांडी घालून पण बसतात. प्रभू येशूने त्यांना आजारमुक्ती दिलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ, तुम्ही झाडावरून पडल्यामुळे तुमच्या पायाला काय झालं? उजव्या पायाला मार लागलेला, मार लागल्यामुळे काय होत होतं? बसायला होत नव्हतं. पहिले कसे बसायचे? आला तेव्हा तुम्ही कसे बसायचे दाखवा. बघा ते दाखवतात आहे, पहिले आले तेव्हा कसे बसलेले, असे लांब करून बसलेले, पाय मोडत नव्हता म्हणून. आता बस बोलते, आता बसतायत बघा. उभे राहा. आता उठतात पण त्या पायाने. ते आज पहिल्यांदा इथं प्रार्थनेला आहे. त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना प्रार्थनेसमोर सांगितलं, ते विश्वासाने आले आणि त्यांच्या विश्वासाच्याद्वारे प्रभू येशूने त्यांच्या जीवनात कार्य केलेलं आहे. त्यांचा पाय बरा केलेला, आता व्यवस्थित मोडतो. जयबादेवनी मला आणलेलं, तुम्हाला त्यांनी आणलं आणि देवाने त्यांना बरं केलं. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. माझा तो सर्वांचा ज्ञान
जग उद्धारक जीवन सत्य आळवा नित्य दयाला ख्रिस्त माझा तो सर्वांचा ध्यान मात्याला तोची आपुला तारणारा या स्तवातला ख्रिस्त माझा तो सर्वांचा यार मात्याला तोची आपुला तारणारा या स्तवातला या स्तवातला या स्तवातला. जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा तुमच्या मनात कोणाविषयी राग द्वेष कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत, म्हणून काही लपवण्याचा झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या शाप निंदा नालस्ती चेष्टा मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पाप देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पाप क्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर.
आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूज निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो. आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या, धन्यवाद हे महान पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत.